नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. स्वाध्याय प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याचं उत्तर आहे पर्याय ड 50. त्यानंतर आपण पाहतोय दुसरे विधान. दुसरे विधान आहे, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. पर्याय पहिला आहे माहितीचा अधिकार कायदा, पर्याय ब आहे हुंडा प्रतिबंधक कायदा, पर्याय क अन्न सुरक्षा कायदा आणि पर्याय ड यांपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय ब हुंडा प्रतिबंधक कायदा. त्यानंतर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे, पर्याय अ आहे प्रौढ मताधिकार, पर्याय ब आहे सत्तेचे विकेंद्रीकरण, पर्याय क आहे राखीव जागांचे धोरण आणि पर्याय ड आहे न्यायालयीन निर्णय. तर याचे उत्तर आहे पर्याय ब सत्तेचे विकेंद्रीकरण. ओके. यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रश्न दुसरा. मित्रांनो, त्याआधी आपण हा पाठ पाहिलेला आहे. आय होप तुम्ही त्या पाठाचे 3ही व्हिडिओज पाहिले असतील, कारण आपण हा पाठ 3 व्हिडिओमध्ये डिवाईड केला होता. एक तर पहिला जो पाठ होता या पाठाचा तो होता लोकशाही, दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं सामाजिक न्याय व समता आणि थर्ड पार्टमध्ये आपण पाहिलं होतं न्यायालयाची भूमिका. ओके. सो ते 3ही पार्ट्स चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पहिला आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे विधान बरोबर आहे. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. उत्तर, हे विधान बरोबर आहे कारण पहिला पॉईंट, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाचा अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. दुसरा पॉईंट, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. तिसरा पॉईंट आहे, सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षांची अट 18 वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ओके. अशा प्रकारे हे कारण आहे. दुसरे विधान, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. उत्तर, हे विधान चूक आहे कारण त्यातील पहिला पॉईंट, लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. दुसरा पॉईंट आहे, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. तिसरा पॉईंट, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली आणि म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत तिसरे विधान, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. उत्तर, हे विधान बरोबर आहे कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. दुसरा पॉईंट, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. तिसरा पॉईंट, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप
एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. आता यानंतर आपण पाहूया यापुढील प्रश्न. प्रश्न 3 टिपा लिहा. त्यामध्ये पहिला आहे अल्पसंख्याक विषयक तरतुदी. याचं उत्तर आता आपण पाहणार आहोत. अल्पसंख्याक विषयक तरतुदी. उत्तर पहिला पॉईंट, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. दुसरा पॉईंट, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तिसरा पॉईंट, अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत असते. चौथा पॉईंट, अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रश्न 2 टिपा लिहा. यातील दुसरे आहे राखीव जागांविषयक धोरण. उत्तर आणि त्यातील पहिला पॉईंट आहे भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत. दुसरा पॉईंट, अशा लोकसमूहांना स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले. तिसरा पॉईंट, त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. चौथा पॉईंट आहे राखीव जागांविषयक धोरणांमुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळून आपला विकास करण्यासाठी संधी मिळाली. यानंतर आता आपण पाहणार आहोत यापुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. उत्तर त्यातील पहिला पॉईंट आहे संविधानकारकांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले. दुसरा पॉईंट, त्यामुळे 1952च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन 2014च्या निवडणुकीत ही संख्या 66 वर जाऊन पोहोचली आहे. तिसरा पॉईंट, लोकसभेच्या एकूण जागेच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे. चौथा पॉईंट, स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढेल. त्यानंतर आहे पुढील प्रश्न. प्रश्न 4, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे हक्काधारित दृष्टिकोन आणि दुसरी संकल्पना आहे माहितीचा अधिकार. पहिली संकल्पना आपण पाहूया. हक्काधारित दृष्टिकोन. उत्तर त्यातील पहिला आहे स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. दुसरा पॉईंट आहे लोकशाहीकरणासाठी सुधारणा. करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता. तिसरा पॉईंट, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. चौथा पॉईंट, म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. यानंतर आता आपण पाहूया या पुढील संकल्पना.
माहितीचा अधिकार. उत्तर पहिला पॉईंट आहे, शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा, यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. दुसरा पॉईंट आहे, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. तिसरा पॉईंट, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. चौथा पॉईंट, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. यानंतर आता आपण पाहतोय प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्षे करण्यात आल्याने पहिला पॉईंट आहे, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. दुसरा पॉईंट आहे, आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. तिसरा पॉईंट, यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. चौथा पॉईंट, या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली आणि युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे पहिला पॉईंट, ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. दुसरा पॉईंट आहे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. तिसरा पॉईंट, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. चौथा पॉईंट, सर्वांना विकासाची समान संधी देणे. आता यानंतर आपण पाहतोय तिसरा प्रश्न, न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? उत्तर न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली. त्यातील पहिला आहे, घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. दुसरा पॉईंट, वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलीचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयांमुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. तिसरा पॉईंट, प्रार्थनास्थळी सर्व महिलांना मुक्त स्वतंत्र असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मांतील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. चौथं, खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. तर अशा प्रकारे हे उत्तर आहे आणि या ठिकाणी आपला या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. आपण सगळे प्रश्न या स्वाध्यायामध्ये कव्हर केले आहेत. निवडणूक प्रक्रिया या पाठाचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अवेलेबल आहे. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.